पाण्याचा आम्ही कालच सुट्टी नाही 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 जागेचा मोबाईलला दिला का आम्हाला तुमचं काही नाही करी माणूस कितपर्यंत खाली गेली का चंदवाडी गट नंबर 42 मध्ये जो डेव्हलपमेंट प्लॅन अंतर्गत 24 मीटरचा रस्ता आहे जो पुढे जाऊन धुळे सोलापूर हायवेला अटॅच होतो त्या किती दिवसांनी म्हणून आता आमचं असं लोक काही काम विहीर पाहून गेले स्वतः संजय खर्चे साहेबांनी त्या दिवशी खर्चे साहेबांच्या व्हॉट्सअपवरून फोटो कमिशनर साहेबांच्या सगळ्यात ग्रुपवर टाकलेली हे लाडा वालडाची त्या सर्वांनी त्याच्यावर ग्रुपवर बी येणं तो त्यावेळेस या रोडचं काही नव्हतंच ना साहेब हे रोड तर मध्येच आलं आता आलं नाही या रोडचं आम्ही उत्तर बी दिलं आम्ही उत्तर नसतं दिलं त्याचं आम्हाला काही आलं का महापालिका आम्ही जसे तुमच्या नोटीस आल्या दुसऱ्या दिवशी आम्ही उत्तरं दिली मग आता त्याचं काही आलंच नाही तर आम्हाला माहिती होतं की तुमचे रोड लगेच पाडणार आहे तुम्ही नाही ना तुम्ही नोटीसला उत्तर नाही आम्ही फक्त एवढ्या मग आता काय शेवटी जे व्हायचं ते त्याला काही इलाज नाही आमच्या मालकी आम्हाला मोबाईलला दिला का साहेब साहेब तुम्ही आम्हाला मोबाईलला दिला का नाही 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 जागेचा मोबाईलला दिला का आम्हाला तुमचा 24 मीटर रोड आहे मान्य आहे कसं माहिती आम्हाला आमची प्रोसिजर आम्हाला नका सांगू द्या मग आमची पंचनामा नाही काही नाही करायचं आहे आम्हाला त्या गोष्टी जीवन लाईट लावून आम्हाला कळतात त्या कशा काढायच्या आहेत त्याला वेळ लागत नाही गुगल हिस्ट्रीवर जा तुमच्या याचं इंच नाही इंच त्याच्यामध्ये तुम्ही कशामुळे विरोध करताय दादा विरोध दुसरा काही नाही करीत माणूस कितपर्यंत खाली गेली का ज्यावेळेला आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे साहेब तुम्ही माणसं आहे आम्ही माणसं आहे आम्हाला फक्त 3 दिवस थांबा बोलणार तुम्ही फक्त या घरासाठी माझे बोलले मी स्वतः पाडू लागा तुम्हाला दाखवायला तेवढ्या पास मी काही म्हणतो फक्त एवढे 4च दिवस निघाला 4च दिवशी माझ्याकडे यायचं मी पाडून 5व्या दिवशी तुम्ही सरळ येऊन कोणी जर आडवा आला तुम्हाला बोला तुम्ही मला बोला तुमचा बंदोबस्त बी लागणार नाही पोलीस आणू नका तुमचे कर्मचारी आणू नका वाटल्यास तुमची जेसीबी पाठवून द्या आमचं ट्रॅक्टर लावतो मटेरियल वाहून मी नेतो तुमची जेसीबी द्या फक्त बस माझं पुढे मान्य ना आम्हाला मान्य साहेब तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही ऐका ना तुम्ही म्हणता नवरा एवढा दुखण्या पाण्याचा आम्ही कालच सुट्टी अटॅक झाला त्या माणसाला तुम्ही 2 दिवस साहेब आम्हाला तुम्ही 2 दिवस आम्हाला साहेब माझ्या सुना पण घरी नाही ना ही म्हातारी जाऊ जनार्दन कांबळे हे अतिक्रमण जे चालू झालं होतं त्याच्या नोटीस दिलेल्या होत्या त्याने आम्हाला 3 महिन्यापूर्वी त्याला आम्ही उत्तर पण दिलेले होते त्या उत्तरच्या नंतर आम्हाला काही हे आले नाही त्यांच्यावाली किंवा का नाही पाडू काही नाही याचं काही उत्तर त्यांचं म्हणजे त्यानं काही सांगितलं पण नाही आम्हाला सांगितलं तर नाही पण आज आले आम्ही फक्त 4 दिवसाची त्यांना घरात लोक राहायला होते लहान लहान लेकरं होते फक्त 4 दिवसाची मोहलत आम्ही मागत होतो ती पण दिली नाही म्हणजे हा महापालिकेचा एक हेच झाल्यासारखा झाला म्हणजे लोकशाही ही काही राहिलेलीच नाही असं समजून चालवलं आणि ह्या रोडवर एक सुद्धा लेआउट नाही आहे समोर तिथून कॉलेजचा 42 गट नंबर सोडाचा एक रोड नाही किंवा काही नाही फक्त शेतीचे शेतीच्या रोडची काय गरज होती त्यांना एवढी आजच काही गरज नव्हती आम्ही तर त्यांना 4च दिवस मागत होतो पण आज तर काही गरज नव्हतीच ना त्यांना मोठे
गट नंबर 42मध्ये 24 मीटर DP रोड हा ऑलरेडी महानगरपालिकेला हस्तांतरित झालेला असतानासुद्धा जुना जो 91चा प्लॅन होता 1991चा त्यानुसार हा रोड घेतलेला आहे महानगरपालिकेने. परंतु आज नवीन प्रस्तावित जो आराखडा आहे त्यानुसार त्यांनी तो गट नंबर 67कडे शिफ्ट केला आणि त्यानुसार कारवाई केली. हा 42 जर घेतलेला आहे, एक ऑलरेडी 24 मीटर घेतलेलं आहे, तर डबल काय घेण्यात येतो? या गोष्टीचं प्रशासनानं विचारल्यानंतर ते काहीच उत्तर देत नाही. नवीन आराखडा प्रस्तावित आहे, अजून तो आज फायनल झालेला सुद्धा नाही आणि त्या नवीन प्लॅननुसार आज तोडफोड करण्याची कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांना सांगितलं तर ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. कुठून कुठपर्यंतचा रस्ता आहे? पैठण रोड ते महानगरपालिका हद्द नाही, पण हा कांचनवाडी परिसर आहे. हा सुरू कुठून होणार पैठण आहे? रोडला सुरू होतो आणि पैठण रोडचं जिथं महानगरपालिकेची हद्द संपते कांचनवाडी गावाची तिथं जातो. त्याच्यानंतर पुढं सिडकोचा रोड हा धुळे सोलापूरला जॉईंट होतो. आणि यापूर्वीसुद्धा महानगरपालिकेने जी अतिक्रमण करून केलेल्या लोकांची जी तोडफोड केली त्या ठिकाणी आजसुद्धा रोड किंवा नवीन प्रस्तावित काहीच नाही आहे, तसेच तोडून ठेवलेलं आहे. ते नवीन रोड बनवलेच नाही महानगरपालिकेने. आणि हा तर शेतकऱ्याचा रस्ता असं तर रहदारीसुद्धा नाही आहे. आजच तोडून काय करणार? माझं नाव नितेश एकनाथ कांबळे, मी राहणार कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर. तर काही दिवसापूर्वी आम्हाला 3 महिन्यापूर्वी नोटीस आल्या सर या गोष्टीच्या. 3 महिन्यात पण आमचं सगळं शेतीत आम्ही घर बांधलेलं 1975. 1991 महानगरपालिका झालेली. 3 महिन्यात नोटीस देऊन तुम्ही लगेच खाली करा, आम्हाला नाही काही नाही. आमचं शेतीत घर आहे सर सर्व इथं कांचनवाडीमध्ये रस्त्यावर ते पैठण रोडचं अतिक्रमण तर त्यांनी घरासाठी त्यांचं नाही पाडलं सर. पण इथं आमचं स्वतः सर जागेवर असून त्यांनी आम्हाला 4-5 दिवस पण टाईम दिला नाही सर. लगेच घरात आमचं उद्ध्वस्त करून पंचनामा नाही केला, काही नाही केला. पोलीस फोर्स वगैरे घेऊन लाठी करून सर्व सर मनपा आयुक्तांना येऊन आम्हाला सगळं आमचं घरदार सगळं आज रस्त्यावर आणून टाकलेलं. सर बोला. आज या ठिकाणी आपण कांचनवाडी गट नंबर 42मध्ये जो डेव्हलपमेंट प्लॅन अंतर्गत 24 मीटरचा रस्ता आहे जो पुढे जाऊन धुळे सोलापूर हायवेला अटॅच होतो त्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी काही कच्च्या आणि पक्क्या स्वरूपाची जी बांधकामं आहेत ती बांधकामं आज निष्कासित करण्यात आलेली आहेत. आणि हे करत असताना इथे महानगरपालिकेच्या वतीने 260 आणि 478 अशा दोन्ही प्रकारच्या नोटिसेस आपण इश्यू केलेल्या आहेत. मात्र समर्पक खुलासा न आल्यामुळे आज महानगरपालिकेच्या वतीने इथे जी अनधिकृतरित्या ठरलेली जी काही स्ट्रक्चर्स असतील ते आज आम्ही डेमॉलिश केलेली आहेत. आणि यामुळे एक पैठण रोडपासून जो धुळे सोलापूर हायवेला जाणारा जो रस्ता आहे त्याचा फार मोठा एक ॲक्सेस या एरियामधील लोकांना उपलब्ध होईल, जेणेकरून भविष्यात जे काही ट्रॅफिक कंजेशन आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्याला निश्चितपणे मदत होईल. सर पण हा रस्ता तुम्ही मोठा करू लागले, हा रस्ता तयार कधी होणार? हा रस्त्याचं आम्ही वर्क ऑर्डरसुद्धा दिलेलं आहे आणि कंत्राटदाराच्या मार्फतीने हे काढल्याबरोबर अगदी 7 दिवसांच्या आतमध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. संभ्रम हा आहे एन्क्रोचमेंट ड्राईव्ह की रस्ता रुंदीकरण? हा रस्ता रुंदीकरणाचाच एक भाग आहे, कारण आपण डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे येणारे रस्ते आहेत ते सगळ्या रस्ते आपण मोकळे करण्यासाठी या ठिकाणी हा ड्राईव्ह घेतलेला आहे. जे 8 रस्त्यांच्या नावे यापूर्वी घोषित केलेली होती त्यापैकी हा एक रस्ता होता. आणि या भागामध्ये आम्ही किमान 4 महिन्यांपूर्वी सर्व नोटिसेस दिलेल्या होत्या, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. त्याच्यानंतरही त्यांना अनाऊन्समेंट आणि बाकी गोष्टी केल्यानंतरही संधी पूर्ण दिल्यानंतरच ही कारवाईसाठी आज आम्ही महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन हे संयुक्तपणे कारवाईसाठी आलेले आहे. सर याच्या अगोदर पण रस्ते, आता पडेगावचा रस्ता झाला, चिकलठाण्याचा रस्ता झाला, मोठा गेला, पण ते रस्ते तयार नाही झाले, परत अतिक्रमण सुरू झालेले आहे. नाही, हे जे अतिक्रमण त्या ठिकाणी आहेत आपण बघितलं असेल की ते तात्पुरत्या स्वरूपातली जे हातगाडी असतील किंवा हे असतील कच्च्या स्वरूपातली छोटी छोटी अतिक्रमण त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे, जी सकाळी करून व्यवसाय करून ते संध्याकाळी जातात. तिथं पक्का अतिक्रमण कुठलंच नाही आहे. दुसरी गोष्ट की आजच्या दिवशी त्या ठिकाणी महानगरपालिकेने 3100 कोटीचा DPR हा महाराष्ट्र शासनाला सादर केलेला आहे. आणि जे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया असेल, PWD असेल किंवा MSRDC ह्या ज्या काही यंत्रणांच्या माध्यमातून त्या जागेंवरती रस्ते करण्याची आहे ती प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. धन्यवाद. थँक्यू.